नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता चौथीच्या स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. वर्गीकरण हा घटक अभ्यासनापूर्वी आपण काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला वर्गीकरण वरील प्रश्न सोडवणे सोपे जाईल. महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये मराठी महिने माहीत असले पाहिजेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असे मराठी महिने 12 महिने माहीत पाहिजेत. तसेच मराठी ऋतू माहीत पाहिजेत. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे मराठी ऋतू माहीत पाहिजेत. 6 मराठी ऋतू आहेत. त्यानंतर मुख्य दिशा माहीत पाहिजेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. उपदिशा माहीत पाहिजेत. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. शाकाहारी प्राणी कुठले, मांसाहारी प्राणी कुठले हे माहिती पाहिजे. शाकाहारी कुठले आहेत? बैल, घोडा, हरिण, उंट, गाढव, ससा, पांडा, शेकरू, जिराफ इत्यादी. तसेच मांसाहारी प्राणी माहिती पाहिजेत. सिंह, वाघ, कोल्हा, तरस, अस्वल, बिबट्या, आणखी प्राणी आहेत इत्यादीमध्ये आणखी प्राणी आहेत. मांसाहारी पक्षी माहीत पाहिजेत, म्हणजे गरुड, घुबड, गिधाड, बहिरी ससाना. चर्मवाद्य कुठले आहेत ते माहीत पाहिजे. चर्मवाद्य म्हणजे कातडीवर जे वाद्य बनवले जातात त्यांना चर्मवाद्य म्हणायचं. तबला, पकवाज, ढोल, डमरू, ताशा, खंजिरी, मृदुंग, ढोलकी, नगारा, जेंबे इत्यादी. तसेच तंतुवाद्य माहिती पाहिजेत. तंतुवाद्य म्हणजे कुठले आहेत बघा. तंतुवाद्य विणा, सतार, तंबोरा, गिटार, वायोलिन, सारंगी, तुणतुणे. वाद्य म्हणजे तार छेडली जाते आणि आवाज, ध्वनी निर्माण केला जातो. वायुवाद्य माहिती पाहिजे. वायू म्हणजे बासरी. वायुवाद्यामध्ये कुठली येतात उदाहरणे? बासरी, सनई, नादस्वरम, सुंदरी, पुंगी, हार्मोनियम इत्यादी. वायुवाद्य कुठले आहेत, तंतुवाद्य कुठले आहेत, चर्मवाद्य कुठले आहेत हे माहिती पाहिजे. हे सर्व माहिती असेल तर तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न सोडवणे सोपे जाते. तसेच धार्मिक सण कुठले आहेत, राष्ट्रीय सण कुठले आहेत हे माहिती पाहिजे. धार्मिक सण कुठले आहेत? उदाहरणार्थ गुढीपाडवा, दिवाळी, मकर संक्रांती, होळी, रंगपंचमी, दसरा, नागपंचमी, रक्षाबंधन, हरतालिका, गोकुळाष्टमी इत्यादी. तसेच राष्ट्रीय सण कुठले आहेत? स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती, संविधान दिन असे राष्ट्रीय सण कुठले आहेत ते माहिती हवे. तसेच बैठके कुठले आहेत, मैदानी खेळ कुठले आहेत हे माहिती हवे. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते, लुडो, सापशिडी, टेबल टेनिस, अंताक्षरी हे बैठे खेळ आहेत. आपण घरामध्ये खेळतो, बसून खेळतो ते बैठे खेळ. मैदानी खेळ म्हणजे मैदानावर खेळले जाणारे खेळ कुठले आहेत? क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो खो, हॉकी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, टेनिस, उंच उडी, लांब उडी, लगोरी, लंगडी, गोळाफेक, आटापाट्या, कुस्ती, बेसबॉल इत्यादी मैदानी खेळ माहिती हवेत. तसेच इंधनावर चालणारी वाहने कुठली आहेत? इंधन न वापरता चालणारे वाहने कुठले आहेत हे माहिती हवेत. आता इंधनावर चालणारे कुठले आहेत? बस, ट्रक, कार, स्कूटर, रिक्षा, दुचाकी, विमाने हे इंधनावर चालणार आहेत. आणि इंधन न वापरता चालणारे वाहने कुठले आहेत? सायकल, बैलगाडी. सायकलला इंधन वापरलं जात नाही. बैलगाडी, टांगा, हातगाड्या. तसेच खंड कुठले आहेत? 7 खंड आहेत. त्यांची नावे माहिती हवेत आपल्याला. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. तसेच कडधान्य, तृणधान्य, तेलबिया माहिती हवेत. कडधान्य कुठले आहेत? हरभरा, मूग, मटकी, तूर, मसूर, चवळी, वाटाणा, कुळीथ, वाल, राजमा. तसेच तृणधान्य कुठले आहेत? गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, ओट्स, बार्ली, नाचणी, राळे, वरई, राजगिरा. तेलबिया कुठले आहेत ते माहीत हवेत. तेलबिया कुठले आहेत? ते ज्याच्यापासून तेल मिळवलं जातं. तेलबिया कुठले आहेत? सोयाबीन, भुईमूग, मोहरी, सूर्यफूल, तीळ, करडई, जवस, एरंडी, कारळे,
अळीव या तेलबिया माहिती हवेत. तसेच महासागर कुठले कुठले ते माहीत हवे. प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर, दक्षिण महासागर अशा प्रकारचे महत्त्वाच्या बाबी अभ्यासल्याने तुम्हाला वर्गीकरणाचे प्रश्न सोडवायला सोपे जाईल. या पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढे आपण याच्यावर वर्गीकरणावर आधारित स्वाध्याय अभ्यासू.